त्रास द्यायला मुद्दाम इथं आला आणि त्रास होऊ नये म्हणून प्रयत्नही करतात. आणि तरी सुद्धा तुम्ही त्रास करून घेता हा तुमचं सांग. ठीक आहे, तुमचंच घर आहे. तुझं नाव काय? रत्ना. मला तुझ्या पाळण्याचं नाव नको आहे, सबंध नाव सांग. रत्ना साहेबराव सावंत. राहायला कुठे असते? ठाकूरलीला. ठाकूरलीला कुठे? तिथं पवार हाऊस जवळ. हे साहेबराव कोण? नवरा माझा. म्हणजे तुझं लग्न झालंय? नाही तर काय, अशीच राहते हो त्याच्याजवळ. ते मला माहित नाही म्हणून तर विचारलं मी. अहो साहेब, त्याच्या संग माझं लगीन झालंय. त्याच्या नावाला कुंकू लावते आणि एक पोरगा सुद्धा आहे. आणि काय सांगू, असं हे साहेबराव उद्योग काय करतात? ते तिथे कोयनेवर असतात, रोजगारावर. म्हणजे तू ठाकूरला एकटीस? ते कसं, माझं पोर हाय, माझी सासू हाय. हो हो पण तरी सुद्धा तू एकटीस? हो, ते बी खरंच म्हणा. पगार मग काय भेटेल साहेबराव? मिळतात ना 2-3 हजार रुपये. आणि तुला? मला आई साहेब जेवण खाऊन देतात 1,000 रुपये. मग तेवढ्यानं भागत तुझं काय तिकडून साहेबराव काही बया पाठवतात? बया बया बया, आता आमच्या घरच्या भानगडीशी तुम्हाला काय करायचं हो? भानगडी सोडायचं आहे मला कळत. विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर दे. पाठवतात ना, मग त्याला खर्चाला ठेवून 500 रुपये मला पाठवून देतात ते. असं. तू इथं किती दिवस कामाला आहेस? आता झाला हा 3रा महिना चालू आहे. ठीक आहे. काय केलं? हा, या दोघं नवऱ्या बायकोच्या कायम भांडण व्हायचं नाही का? कोणाचे? साहेबांचं बाईच कधीच नाही. कधीच नाही. अहो साहेब नाही का, भांड्याला भांड आणि तोंडाला तोंड लागलं की आवाज यायचा. आता कितीही झालं तरी नवरा बायकोचे भांडण दिवाळीला ते भांडण मिटलं. ते कशावर? आता ते पण सांगायला पाहिजे का? आता मला जसा नवरा आहे तसा तुम्हाला बी बायको असेलच की. बरं का करत ना, हा. तुझ्या बाईच्या मैत्रिणी वगैरे कोणी यायचं का इथे? इथे नाही, कोणीच यायचं नाही. अहो